नमस्कार मित्रांनो. आज आपण मातीचे माठ कसे तयार केले जाते हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण नेहमी ज्या पद्धतीने माती तयार करतो म्हणजे त्यात लेद, राख आणि कोणती माती किती प्रमाणात, चिकन माती 1 टोपला, दुसरी माती 2 टोप 3 टोपले अशा प्रकारे गाळून चाळून घेऊन चिखल तयार करून त्यामध्ये लीद घालून चांगल्या पद्धतीने मळून घेतो. पूर्वीपासून पायाने मळण्याची पद्धती होती. दुसरा काही उपायही नव्हता. आता मातीचा गोळा मळून घेण्यासाठी यंत्र निघालेली आहेत, जी लाईटवर चालतात, जे कारागीर सक्षम आहेत आर्थिकदृष्ट्या अर्थातच त्यांच्याकडे ही यंत्रे विकत घेण्याची ऐपत आहेत. ती त्याप्रमाणे आणि त्यांच्या व्यवसायाच्या आकाराचे स्वरूप म्हणजे व्याप्ती किती मोठी आहे. आता काही एका कुटुंबातील सदस्य मिळून हा व्यवसाय करतात. त्यांच्याकरिता या पारंपरिक पद्धतीचाच वापर केला जातो. आता केंद्र शासनाने कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासन व इतर राज्याच्या माध्यमातून सर्वच कारागिरांना अर्थात वेगवेगळी उपकरणे या योजनेतून कारागिरांना उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यातूनच या लोकांच्या कौशल्याचा विकास करणे सोपे झाले आहे. पूर्वी हा व्यवसाय पारंपरिकरित्या केला जायचा, परंतु आता हल्लीच्या बदललेल्या परिस्थितीत, आधुनिक परिस्थितीत, विज्ञानाच्या माध्यमातून लागलेल्या संशोधनात सोयीच्या कारणामुळे अनेक व्यवसाय पारंपरिक पद्धतीने करणे कारागिरांना आता परवडणारे नाही असे झाले आहे. यातूनच मग हा जो कारागिरांचा या मागील पिढीपासूनचा जो वर्ग आहे, तो मागच्या पिढीतील वर्ग नोकरीच्या शोधात लागून सरकारी नोकरी, कंपनीत नोकरी, कुठेतरी नोकरी मिळाली तर दररोज त्याचा मोबदला त्यांना मिळतो. म्हणून या लोकांनी या व्यवसायाकडे थोडासे डोळेझाक केलेली आहे आणि मग गेल्या मागच्या 40-50 वर्षापासून थोडे कमी होत जाऊन आता सध्या जर पाहिले तर कारागिराचा वर्ग, सर्वच क्षेत्रातील कारागिराचा वर्ग कमी होत चाललेला आहे. विशेषतः हे मातीची भांडी वगैरे असे बनविणे यामध्ये आलेली स्पर्धा म्हणजे प्लॅस्टिक, स्टील इत्यादी सारखी भांडे कमी पैशात व अधिक कालावधीपर्यंत टिकतात. ही मातीची भांडी केवळ आता थंड पाणी पिण्यासाठी वापरली जात आहेत. आपण चाकावरून माठ उतरून घेतल्यानंतर खाली त्याला साधारणपणे 2 ते 2.5 तास सावलीतच, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, पुष्कळ गरमी आहे, म्हणून 2-2.5 तास आपण त्याला सुकून दिलेले आहे आणि खाली एक मोठ्या घोंगडी किंवा चादरचा वळकटी करून त्यावर आपण
दुसरा एक कपडा टाकून त्याच्यावर घडण्याचे काम करीत आहोत. फळे गुंड्यांनी घडून घडून त्याला मोठे करण्याचे काम करत आहोत. हा माठ फार मोठा करायचा असेल तर त्यासाठी त्याला जमिनीच्या पृष्ठभागावर मातीचा खड्डा करून त्यात पुरले जाते, त्याला दरिले असे म्हणतात. आणि हा दरा हे घडण्यासाठी जे आपण आळे केले आहे त्याला दरा म्हणतात. मधून मधून गुंड्याला चिटकू नये म्हणून राख टाकावी लागते आणि या प्रकारे घडावे लागते. मातीमध्ये माठ पुरल्यास त्याला दरिल्यास असं म्हणतात. तर त्यामध्ये जर माठ किती मोठा केला म्हणजे जवळजवळ 15 ते 20 लिटर पर्यंतचे माठ मोठे त्या मातीत घडल्यानंतर दरिले जातात. ते जर असे पालथे घातले तर ते उलून फुटतात, पण मग ते दरल्यानंतर 5-6 तासांनी ती माती याच्यातली माठातील या गाडग्यातील घागरीतील ओलेपणा, आर्द्रता ज्याला आपण म्हणतो, ओलेपणा आहे, ती माती शुष्क करून घेते आणि मग तो मातीचा जो हे आहे घड्याचा जो भाग आहे तो कठीण बनत चालतो. म्हणजे तो पालथा उचलून पालथा जरी ठेवला तरी तो फुटत नाही, तो बळकट बनलेला असतो. पाण्याचा अंश गेल्यामुळे त्यामध्ये चांगली ताठरता आलेली असते आणि मग हे पुन्हा आपण घडून पुन्हा त्याला पालथे घालू शकतो. त्याला मातीत धरण्याची पुन्हा आवश्यकता नसते. पण जे माठ मातीत धरले जात नाहीत त्यासाठी त्याला 2 फेऱ्या घडून 2 वेळेस, केवळ 2 ते 3 वेळेस जास्तीत जास्त त्याच्या सुकलेल्या भागाचा विचार करून तो कितपत तो टाईट राहील याचा विचार करून मग त्या 2-3 फेऱ्या आपण करून पुन्हा त्याला पालथं घालू शकतो. या ठिकाणी एक लक्षात घेणे आवश्यक आहे की हा माठ पालथं घालताना त्याचे काठ व्यवस्थितरित्या सुकलेली आहेत व ते पालथे घातल्यानंतर त्या घड्याचा भार पेलू शकतील की नाहीत इतपत ते वाळलेले सुकलेले असले पाहिजेत. नसता काठ मोडून जातील आणि मग त्या घड्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून काठ बळकट झाले की 2 ते 3 फेऱ्या मारून माठ पालथा घालणे योग्य राहते. आता आपल्या 3 फेऱ्या होत आलेल्या आहेत. वरचा भाग आपण त्याला व्यवस्थित हळूहळू चांगला मऊ होईल, साफ होईल अशा पद्धतीने त्याला आता तयार करत आहोत. हा साधारण 10 ते 12 लिटर पाणी मावेल अशा आकाराचा घडा बनण्याचे काम चालू आहे. हे आता घडण्याची पद्धती आपली पूर्वीचीच आहे, याप्रमाणे आपण त्याला घडण्याचे काम करीत आहोत. मातीमध्ये जितकी चिवटता म्हणजे चोपण वगैरे जितकी मुलायम माती असेल तितका घडा मोठा आणि लवकर थापटेला जाऊ शकतो. वारूळ आणि नदीची माती यामध्ये चिकन घातली तर ती माती घडण्यासाठी आणि चाकावरून उतरण्यासाठी देखील मुलायम राहत नाही आणि थोडे कष्ट पडतात घडण्यासाठी आणि उतरण्यासाठी जास्त पोकळ होऊ शकत नाही. पण याचा फायदा मात्र इतका मोठा आहे की असे जे आपण घडे तयार करतो त्या मातीचे म्हणजे चिकन माती 1 टोपला, 2 ते 3 माती, नदीच्या चांगली सुपीक माती आणि वारुळाचे
एखादं टोपलं असे मिळून 4 प्रमाणात जर आपण हे केले आणि 2 टोपले लीद टाकली तर यापासून झालेला घडा चिकणमातीचा घडा वाजण्यासही कन्नक असतो आणि त्यातले पाणी पिण्यासही अत्यंत चांगले आणि थंड होते। त्याचे कारण असे की या मातीतून पाण्याचा पाझर सातत्याने होतो। ज्या घड्यातून पाण्याचा पाझर होतो तेच घड्यातील पाणी थंड राहते। नाहीतर मग भांड्यातील पाणी थंड राहिले असते ना, पण तसे का होत नाही तर भांड्यातून पाणी पाझरत नाही। भांडे म्हणजे कोणते तर स्टीलचे भांडे, प्लॅस्टिकच्या घागरी यामधले पाणी गरम होते कारण त्याचा ते पाण्याचा निचरा होत नाही आणि घड्यातील पाण्याचा निचरा होत असल्यामुळं पृष्ठभागावर त्याचे पाणी साचते आणि जी बाहेरची जी उष्णता आहे ते वर आलेले पाणी शोषून घेते आणि मग घड्यातील पाणी थंड राहते। यामध्ये विज्ञानाचा एक प्रयोग सांगितलेला आहे। पण आता काहींना माहिती असेल की उन्हाळ्याच्या दिवसात तांब्यामध्ये पाणी ठेवायचे, त्याला वरून कपडा बांधायचा आणि उलटे ठेवायचे। उलटे ठेवल्यानंतर त्या कपड्यावर जे पाणी साचते ते पाणी हवेतील आर्द्रता शोषून घेते आणि जी उष्णता आहे ती शोषून घेतल्यामुळं त्या तांब्यातील पाणी, तांब्या म्हणजे याचा पितळेचा असेल स्टीलचा असेल, त्या पाण्यातील तांब्यातील पाणी थंड होते। का होते तर त्याच्या पृष्ठभागावर पाण्याचे थेंब साचलेले असते। आता असो आपला घडा तयार होत आलेला आहे। याच्या 3 फेऱ्या व्यवस्थित झालेल्या आहेत आणि पुन्हा आपण चौथ्यांदा त्याला थोडी राहिलेली कसर राहिलेली होती ती आता व्यवस्थित करून त्याला चांगलं मुलायम करून घेतलेले आहे। त्याचा स्पष्ट भाग पृष्ठभाग गुळगुळीत झालेला आहे। आता याचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे। अशा रीतीने हा घडा होतो आणि मग त्या भाजण्याच्या पद्धतीप्रमाणे आपापल्या भागातील पद्धतीप्रमाणे तो भाजता येतो। आव्यात भाजता येतो, ओपन भाजता येतो। ओपन भाजता त्याला काऊ वगैरे लावली तर लाल भांडे तयार होते, ओपन भाजला तर अधिकच लाल होतो आणि तो बुजून त्याचा दम कोंडून जर आव्यात भाजला तर गाडगे काळे होते। याच्यासाठी वेगळी व्हिडिओ आपण नंतर टाकणार आहोत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, आवडले तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो।